श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता असा काही धमाका या मालिकेत होणार आहे की त्यामुळे विद्याधर आणि शिल्पा यांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता ज्या आनंदीला पृथ्वीने तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाहीये, तू माझ्या समोर सारखं सारखं येऊन तू माझ्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस असं ठणकावून सांगितल्यामुळे आता आनंदी घर सोडून गेली असते. परंतु बिचारी आनंदी इतक्या वाईट परिस्थितीत असते ना, तिला काहीच कळत नाही आणि त्याच वेळी तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो. तेव्हा मात्र आता पृथ्वी माणुसकीच्या नात्याने ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या घटनास्थळी पोचताच त्याच वेळी पृथ्वीला आनंदीमध्ये समिताचा दृष्टांत होत आता पृथ्वीला समिता विचारते, काय झालं पृथ्वी, तुला तर आनंदीचं तोंड सुद्धा बघायचं नाही ना, मग का थांबला आहेस, तुला तर आनंद व्हायला पाहिजे ना. असं म्हणून समिताने एक प्रकारे आनंदीच्या रूपात तिचा पुनर्जन्म झालेला आहे असं सांगून सगळं चित्रच पालटणार आहे. त्यानंतर आता मरणाच्या दारात असलेल्या आनंदीला वाचवण्यासाठी आता इकडे युगेंद्रने सुद्धा अग्निपरीक्षा देत आनंदीच्या जीवाची भीक मागून तिला सुखरूपपणे घरी आणत आता आनंदीचा नव्याने गृहप्रवेश सगळ्यांसमोर होणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, फायनली घरामध्ये आता समजलेलं आहे की आनंदी घर सोडून गेली आहे. तेव्हा माईने आता आबाकडे सुद्धा आनंदीची चौकशी केली असता आनंदी तिथे सुद्धा नसल्याने आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. परंतु शिल्पा, प्रांजल, मिताली, विद्याधर, धनश्री यांना मात्र खूप आनंद झालेला असतो आणि तो आनंद ते साजराही करत असतात. तेव्हा युगेंद्रला आता आनंदी घर सोडून गेली आहे हे समजलेलं असतं. तेव्हा मात्र त्याला खूप वाईट वाटत असतं. आनंदीला आनंदीची जबाबदारी घेऊन आपण तिच्याशी लग्न करून या घरात तर आणलं, परंतु तिच्या या घरात होणारा छळ आणि आपलीच माणसं तिचं खूप तिरस्कार करत होते हे मात्र डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा मी सगळ्याकडे दुर्लक्ष करून मी तिच्यावर अन्याय केला. बिचारे आनंदी या घरासाठी काय काय केलं, सगळं काही विस्कटलेली घरी बसवण्याचा तिच्यापर्यंत प्रयत्न केली, परंतु बिचारीची कदर कुणाच नसल्याने ती घर सोडून गेली. त्यात प्रांजल, मिताली, पृथ्वी हे सुद्धा तिचा खूप तिरस्कार केला. त्यानंतर आता युगेंद्र पोलिसांना फोन करून आनंदी गायब असल्याचं कंप्लेंट देत घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सांगतो. तेव्हा शिल्पा म्हणते, युगेंद्र तुला वेळ लागला आहे का, अरे ती मुलगी स्वतःहून घर सोडली आहे तर तिला शोधायला का सांगतो पोलिसांना, अरे आपली बदनामी होईल अशाने. सुंटी वाचून खोकला गेला, आता तर आपल्या घरातली कटकट निघून गेली. प्रांजल, मिताली म्हणतात, बाबा तुम्हाला सुद्धा ना त्या आनंदीशिवाय आजकाल करमत नाहीये का, तिला जर परत या घरात आणलं तर आम्ही हे घर सोडून जाऊ. त्यावर युगेंद्र म्हणतो, एक तर तुम्ही लोकांनी आनंदीला शिक्षा देऊन तिचा छळ करून समिताच्या संस्काराचा अपमान केलाय, वर तोंड करून मला शहाणपणे शिकवताय. जर आनंदीला काही झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही असाल. तेव्हा मात्र शिल्पा, प्रांजल, मिताली यांना मात्र धक्का बसतो. तेव्हा आता आरती आणि आबा हे सुद्धा आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आनंदी कुठे सापडत नसल्याने आता सगळ्यांना काळजी वाटत असते. युगेंद्रला आता आनंदीची खूप काळजी वाटत असते आणि तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आता त्याला आठवत असतात. आनंदीसोबत त्याचं लग्न कसं झालं, अगदी कठीण प्रसंगात सुद्धा आनंदीने युगेंद्र आणि त्यांच्या मुलाला बाहेर काढून सगळं काही कसं छान केलं होतं. परंतु आता आनंदी कुठेच घरामध्ये नसल्याने युगेंद्रला खूप खाली खाली वाटत असतं आणि युगेंद्र न कळतपणे आनंदीच्या प्रेमात पडलेला असतो. ही गोष्ट आता त्याच्या लक्षात येत असतं. तो स्वतःशीच म्हणत असतो, मी आनंदीमध्ये काय एवढं अडकलोय, माझ्या मनात समिताशिवाय कोणीच नाहीये हे तर मी सांगतो, तरी सुद्धा ही आनंदी मला का हवीशी वाटते. तर दुसरीकडे आनंदी आता रस्त्याच्या कडून जात असते, गाड्यांचा एजा असतेच. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी असते, कारण कशा प्रकारे आनंदीने सख्या मुलापेक्षाही तिन्ही मुलांना जीव लावलेला असतो. परंतु ते मुलं मात्र तिला इतका तिरस्कार करत असतात की तिचं तोंड सुद्धा बघायची त्यांना इच्छा नाहीये. पृथ्वीने कशा पद्धतीने तिच्यासोबत मैत्री केली आणि तिला घरातल्या सगळ्यात मोठं मान सन्मान दिला आणि त्यानंतर युगेंद्रची बायको आहे हे सत्य समजल्यानंतर त्याने कशा प्रकारे तिला लाथाडलं हे सगळं आठवतं. ती मनाशीच म्हणत असते, देवा आता कधीच हे पहिल्यासारखं ठीक होणार नाहीये, परंतु मी या घरातून बाहेर पडल्यानंतर बाप मुलांची ताटातूट न करता त्यांना एकत्र आण. मालक साहेबांना होणारा त्रास थांबव, कारण मालक साहेबांनी शून्यातून विश्व उभं करून त्या घराला मोठं केलं, परंतु त्या घरात त्यांची किंमत कुणालाच नाही. आनंदी खूप विचारात गुंतलेली असते. आजूबाजूला तिचं अजिबात लक्ष नसतं आणि वाहनांची खूप गर्दी असल्यामुळे आता एक कारने आनंदीला उडवलेलं असतं, कारण तिला फारसं काही दिसत नसतं. आनंदीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता आजूबाजूची माणसं तिथे जमा होतात. पृथ्वीही तिथूनच जात असतो आणि आनंदीचा ॲक्सिडेंट झाल्याचं त्याला समजल्यानंतर त्यालाही धक्का बसतो, कारण त्याची कुणकुण असतेच त्याला, कारण आनंदीला दिसत नाही. ही गोष्ट पृथ्वीला
समजत असतं. पृथ्वी आनंदीला आत्ता जरी तिरस्कार करत असला तरी त्याच्या मनात आनंदीविषयी अगोदरपासूनच सॉफ्ट कॉर्नर असतं. परंतु आता त्याला कुठेतरी ते जाणवतं. त्याला समजल्यानंतर त्यालाही धक्का बसतो. आनंदीचा ॲक्सिडेंट झाल्याचं त्याला समजल्यानंतर धक्का बसतो. आणि तो तिथे समोर जाऊन पाहतो तर काय, रक्ताच्या थारोळ्यात आनंदी पडली असते. तेव्हा आता जड पावलाने जसं पृथ्वी आनंदीच्या जवळ जात असतो तसं आनंदीऐवजी आता पृथ्वीला समीजाचा चेहरा त्या ठिकाणी दिसत असतो. तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याला काहीच कळत नाही. तो डोळे पुसून पुन्हा पुन्हा आनंदीकडे पाहत असतो. परंतु आनंदीऐवजी समीजाचाच चेहरा त्याला त्या ठिकाणी दिसत असतो. तेव्हा मात्र त्याला पूर्णपणे चक्रावून जातो. आनंदीमध्ये समीचा दृष्टांत का त्याला होतो तेच त्याला कळत नाही. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की मी यांना ओळखतो, प्लीज कुणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन करा, असं म्हणून आता आनंदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. त्यानंतर पृथ्वी आता युगेंद्रला फोन करतो. युगेंद्र पृथ्वीचा फोन उचलतो. त्यावर पृथ्वी सांगतो की बाबा आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे. आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे हे समजल्यानंतर युगेंद्रलाही खूप मोठा धक्का बसतो. तो विचारतो आनंदीचा ॲक्सिडेंट झालाय कुठे, आता ती कशी आहे, हॉस्पिटलमध्ये आणला आहेस का? त्यावर आता पृथ्वी सांगतो की हो, मी आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. त्यामुळे तेव्हा माई विचारतात काय झालं, कुणाचा फोन होता? त्यावर आता युगेंद्र सांगतो की आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि पृथ्वीने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे. तेव्हा मात्र मिताली, प्रांजल, शिल्पा यांनाही धक्का बसतो. प्रांजल म्हणतो दादाला काय गरज होती आनंदीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची, मेली असती तर काय फरक पडला असता, तसंही तिच्यामुळे आपल्याला किती त्रास झाला. तेव्हा आता माईला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणते की युगेंद्र आनंदीला बरं करून घे, तिला काही झालं ना, तिला काही होणार तर नाही ना, तिला काही झालं तर समिधा गेल्यानंतर जसं मला धक्का बसला आहे तसंच यावेळेस मी या धक्क्यातून नाही उठणार, कारण आनंदी माझ्यासाठी समिधाच आहे. त्यावर युगेंद्र म्हणतो माई तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आराम करा, मी आहे हॉस्पिटलमध्ये. तेव्हा आता शिल्पा युगेंद्रला हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून अडवत म्हणते. शिल्पा म्हणते युगेंद्र तुला वेळ लागला आहे का, त्या मोलकरीणीसाठी तू स्वतःचे कामधंदे सोडून हॉस्पिटलमध्ये जाणार आहे का, एवढी महत्त्वाची वाटते का तुला ती? अरे पैसे पाठव आहे ना डॉक्टर ओळखीचे. त्यावर युगेंद्र म्हणतो शिल्पाताई तू तुझी लिमिट क्रॉस करते, आनंदी मोलकीर नाही आहे तर ती माझी बायको आहे आणि या निंबाळकरांची सून, आणि ही गोष्ट तू डोक्यात फिट करून ठेव, लक्षात ठेव. तर इकडे पृथ्वी विचारतो काय झालं डॉक्टर साहेब, तुम्ही तिची ट्रीटमेंट चालू केली का? त्यावर डॉक्टर म्हणतात की आम्ही सध्या तिच्यावर बेसिक जे काही ट्रीटमेंट आहे ते केले होते, परंतु आम्हाला तिचा रक्तस्राव खूप झाल्याने तिचा मेंदूचा खूप क्रिटिकल ऑपरेशन करायचं आहे. त्यासाठी आम्हाला त्यांच्या मिस्टरांची सही लागणार आहे किंवा नातेवाईकांची. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हे बघा मी फोन करून सांगितलं आहे त्यांच्या मिस्टरांना, परंतु ते ट्रॅफिकमध्ये असल्यामुळे त्यांना पोचायला उशीर होईल. त्यावर डॉक्टर म्हणतात की आम्ही तिच्या फॅमिली मेंबर्समधील कुणाच्याही सही घेतल्याशिवाय आम्ही हे ऑपरेशन करू शकत नाही, कारण हे ऑपरेशन खूपच गंभीर आहे आणि यामध्ये आनंदचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला त्यांचं सही घेणं महत्त्वाचं आहे. तर आता पृथ्वी डोक्याला हात लावून खुर्चीवर बसलेला असतो. त्याला काय करावं काहीच कळत नाही. त्याच वेळी समीधाचा त्याला भास होतो आणि पृथ्वीच्या डोक्यावर हात फिरवत समीधा विचारते की पृथ्वी काय झालं, कसला विचार करतोस? तेव्हा मात्र पृथ्वी धक्क्याने समीधाकडे बघतो आणि म्हणतो आई तू इथे कशी? त्यावर समीधा म्हणते काय झालं पृथ्वी, मला बघून तुला धक्का बसला? तुला आनंदीचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं ना, मग तिला हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलास? माझे संस्कार नाही आहेत पृथ्वी हे, तू खूप समजूतदार आहेस, परंतु तुला डॉक्टरांसमोर तुझं आणि आनंदीचं नातं काय आहे हे सांगायला सुद्धा लाज वाटते. म्हणूनच त्या आनंदीला तुझ्या डोळ्यासमोर मरताना बघायचंय. त्यावर पृथ्वी म्हणतो आई असं का बोलतेस, अगं मी हे सगळं कसं स्वीकारू? युगेंद्र निंबाळकर आणि आनंदीने मला धोका दिलाय, मला फसवलंय, मला अंधारात ठेवलं आहे, मग असं असताना त्यांचं नातं मी कसं स्वीकारू? आणि आनंदीला मी तुझी जागा देऊ का निंबाळकरांच्या आयुष्यात? युगेंद्र निंबाळकरांच्या आयुष्यात ती माझी आई नाही आहे, तू माझी आई आहेस. त्यावर समीधा म्हणते एकदा त्या आनंदीकडे बघ तू आता. तेव्हा आता पृथ्वी आनंदीकडे बघतो तर तिच्यामध्ये आता समीधा पुन्हा एकदा दिसू लागते आणि पृथ्वी म्हणतो आई हे कसं शक्य आहे? तेव्हा मात्र आता समीधा सांगते की आनंदीच्या रूपात मीच आहे, माझा पुनर्जन्म तिच्या रूपात झाला आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टीकडे तू दुर्लक्ष करू नकोस, आत्ताच डॉक्टरांना सगळं खरंच सांग आणि आनंदीची ऑपरेशन होऊ दे. उशीर झाल्यानंतर पश्चाताप केल्याशिवाय काहीच राहणार नाही. तेव्हा आता मागे वळून पृथ्वी बघतो तर समीधा पृथ्वीला बाय करून तिथून गायब होते आणि तेव्हा पृथ्वी डॉक्टरांजवळ येतो आणि म्हणतो की डॉक्टर साहेब मी आनंदीचा मुलगा आहे, आनंदी माझी आई आहे. त्यामुळे
मुलगा या नात्याने मी आनंदीची जबाबदारी घेत तिचं ऑपरेशनसाठी सही करतो असं म्हणून आता जे काही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी फॉर्मॅलिटीज असतात ते आता पृथ्वीने एक मुलगा म्हणून जबाबदारीने पूर्ण केलेले आहेत. त्याच वेळी युगेंद्र तिथे येतो आणि पृथ्वीने आनंदीच्या पेपरवर सही केलेलं पाहून त्यालाही आनंद होतो. युगेंद्र आनंदीला बघतो तर आनंदी पूर्णपणे कोमात गेल्यासारखी बेशुद्ध पडलेली असते. डॉक्टर सांगतात की आम्ही तिचे मेंदूचं ऑपरेशन करणार आहोत. ते ऑपरेशन सक्सेस झालं तर ठीक, नाहीतर ती कायमचं कोमात सुद्धा जाऊ शकते आणि तिच्यासोबत काही होऊ शकतो आणि 24 तासात जे काही आहे ते सांगू. तर आता डॉक्टरांनी आनंदीची परिस्थिती सिच्युएशन क्रिटिकल असल्याचं सांगितल्यामुळे युगेंद्र हे धक्का बसतो. युगेंद्र आता तिथेच असल्या मंदिरात जातो. युगेंद्र आता हातावर दिवा ठेवत देवाकडे म्हणतो की देवा, आजपर्यंत मी कधीच तुझ्याकडे कुठल्याच गोष्टीची तक्रार केली नाही, पण आज आनंदीला सुखरूपपणे ठेव. जोपर्यंत आनंदीचं ऑपरेशन ठीक होत नाही तोपर्यंत मी माझ्या हातावर असा दिवा ठेवून कापूर ठेवून मी तिच्यासाठी प्रार्थना करीत उभा राहीन. एक तर माझी अग्निपरीक्षा समज. आनंदीने सगळ्यासाठी केलं, परंतु आज आनंदीला एक नवरा म्हणून मी तिच्यासाठी प्रार्थना करतो. आज तुला माझ्या बायकोसाठी तुला डोळे उघडावं लागेल. माझी पहिली बायको समिधा मला सोडून गेली तेव्हा तू साथ दिली नाहीस, परंतु आता ह्या माझ्या आनंदीला तरी माझ्यापासून दूर करू नकोस, नाहीतर मला आयुष्यभर डब्बा लागेल की मी एक कमनविषयी नवरा आहे म्हणून. तर आता युगेंद्रची ही प्रार्थना देवापर्यंत पोहोचते आणि देवी आई आता एक फूल देऊन त्याची प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचल्याचं संकेत मिळतो. तेव्हा मात्र युगेंद्रला आश्चर्याचा धक्का बसतो. त्याच वेळी आता आरती सुद्धा तिथे हॉस्पिटलमध्ये आबांना घेऊन आलेली असते. आबा आणि आरतीला पाहून पृथ्वीचे डोळे भरून आलेले असतात. आरती म्हणते की डॉक्टर साहेब, आनंदी कशी आहे? तर पृथ्वीकडे रागानेच बघत असते. आरती म्हणते, पृथ्वी झालं ना तुझ्या मनासारखं? अरे तू रडत का बसला आहेस? आनंद साजरा करा तुम्ही घरातले सगळेजण मिळून, कारण आनंदी तुम्हाला नको होती ना. फायनली ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. मरण्याची वाट बघतोस का? त्यावर आता पृथ्वी आबा आणि आरतीची माफी मागतो आणि म्हणतो, आबा यापुढे मी आनंदीला त्रास देणार नाही आणि माझ्या घरी तिला मान सन्मान सगळं काही देईन. तर आता प्रांजल शिल्पा पृथ्वीला फोन करून घरी बोलावून घेत असतात. शिल्पा म्हणत असते की अरे पृथ्वी, तो तिथे काय करतोस? तू घरी ये ना. आनंदी काय जगली काय मेली का? आपल्याला काय करायचं आहे? त्यावर पृथ्वी म्हणतो, शिल्पा आत्या, बास झालं. यापुढे आनंदच्या विरोधात मी एकही शब्द ऐकणार नाहीये. एवढी कशी काय निष्ठुर आहेस ग तू? एक स्त्री आहेस ना. त्यावर मिताली विचारते, दादा अरे काय झालं? अचानक तू आनंदची बाजू घेऊन का बोलतोस? त्यावर आता पृथ्वी म्हणतो, प्रांजल, मिताली, आपण चुकलो. आनंदी ही आपली आई आहे. समिता दिसते तिच्यामध्ये मला. त्याच वेळी युगेंद्र आणि आबा पृथ्वीच्या तोंडून हे सत्य ऐकून तेही घाबरतात. तर आता त्याच वेळी डॉक्टर बाहेर येतात आणि आनीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आणि सगळं काही आता नॉर्मल आहे. ती थोड्याच वेळा शुद्धीवर सुद्धा येऊ शकते असं सांगितल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तेव्हा आता आनंदी शुद्धीवर आल्यानंतर युगेंद्र भेटायला जातो तेव्हा मात्र आनंदीला दिसत नसतं. तेव्हा डॉक्टर सांगतात की युगेंद्र निंबाळकर, तुमच्या बायकोचं डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. तेव्हा मात्र युगेंद्रला धक्का बसतो. आता पृथ्वी आनंदीला कसं घरी घेऊन जाणार? आता पुढे आनंदीच्या आयुष्यात कोणतं वळण घेणार? कारण समिधा हीच आनंदी आहे ही गोष्ट पृथ्वीला माहिती झाली आहे. आता पृथ्वी युगेंद्रला ही गोष्ट कसं पटवून देणार आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.